आणि यानंतर पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी पुण्यातून। पुणे जिल्ह्यात तुर्तास लॉकडाऊन होणार नाहीये, पण उद्यापासून 6 ते सकाळी 6 पर्यंत म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी या ठिकाणी लागू असेल। तसंच पुढचे 7 दिवस पीएमपीएलच्या बस सेवा देखील बंद करण्याचा निर्णय जो आहे ते घेण्यात आलेला आहे। रेस्टॉरंट्स, मॉल्स देखील बंद राहतील। होम डिलिव्हरीची सेवा मात्र सुरू राहणार आहे। पुण्यातील मंडई सुरू राहणार आहे, पण तिथे सोशल डिस्टन्सिंग हे सक्तीच असेल। तसंच नियमांचं पालन होतंय की नाही याकडेही महापालिकेचं बारकाईने लक्ष असेल। शाळा कॉलेजेसही तूर्त बंद राहणार आहेत, पण 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील। ससून रुग्णालयाची क्षमता ही 500 बेड्सची असल्यानं या ठिकाणी या क्षमता जी आहे ससून बेडची ती आणखीन 500 बेड्सनी वाढवण्यात येणार असल्याचं देखील कळतंय। तर भविष्यात पुण्यातील 100% खासगी बेड प्रशासन ताब्यात घेऊ शकतं। पुण्यात आज पालकमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली आणि या बैठकीत हे सगळे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेत आणि या बैठकीत लॉकडाऊन नको असा सूर सर्व लोकप्रतिनिधींचा होता। खुद्द अजित पवार देखील लॉकडाऊनच्या बाजूने नाहीयेत आणि याच अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि संसर्ग देखील कसा रोखता येईल या अनुषंगाने हे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले। तर पुण्यात नेमकं काय काय बंद आहे आणि किती वाजेपर्यंत ते बंद असेल, काय निर्बंध आहेत त्याकडे लक्ष देऊयात। बघा, शाळा या बंद असणार आहेत, कॉलेजेस बंद असतील, तसंच हॉटेल्स देखील बंद राहणार आहेत, मॉल्स देखील बंद असतील, बारही बंद असतील। पुढच्या 7 दिवसांसाठी हे नियम आहेत। पीएमपीएल बस सेवा देखील बंद असणार आहे। आठवडे बाजार देखील बंद असतील आणि सर्व धार्मिक स्थळं देखील बंद राहणार आहेत। थिएटर्स, सिनेमागृह देखील बंद असणार आहेत। पुणेकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, काय काय बंद आहे ते आपण दाखवलं आणि त्यानंतर आता पुण्यात काय काय गोष्टी सुरू असतील ते आपण बघूयात। मंडई सुरू राहणार आहे, पण त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते बंधनकारक असेल। मार्केट यार्ड देखील सुरू असेल, औद्योगिक कंपन्या सुरू असतील, हॉटेल्समधील होम डिलिव्हरीची सेवा जी आहे ती सुरू असणार आहे। गार्डन जे आहे ते सुरू असतील, पण ठराविक वेळेत, सकाळच्या वेळेत, ठरलेल्या वेळेत, काही वेळ दिलेली आहे त्या वेळेत गार्डन सुरू असतील। तसंच जिम देखील सुरू असतील, पण सकाळच्या वेळेत। संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीची संचारबंदी असणार आहे। अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल, मेडिसिन घेण्यासाठी, न्यूजपेपर विक्रेते, दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात। संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत पुढील 7 दिवसात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी आहे। दिवसात आपण जमावबंदी ठेवणार, दिवसात सुद्धा अनावश्यक 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही। सर्व इटरीज, रेस्टॉरंट्स, बार हे पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे। मात्र पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सर्व्हिस तिथे चालू राहणार आहे। अर्थात इटरीमध्ये येऊन, रेस्टॉरंट बारमध्ये येऊन आपण जेवण करू शकत नाही, कारण जेवायला बसल्यानंतर बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन पसरण्याची दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला। म्हणून 7 दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कम्प्लिटली बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे। मॉल्स आणि सिनेमा हॉल सुद्धा कम्प्लिटली या कालावधीमध्ये पुढील 7 दिवसासाठी बंद राहणार आहे। सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहेत ते सुद्धा पुढील 7 दिवसासाठी कम्प्लिटली बंद राहणार आहे। पीएमपीएमएलची जे बस सर्व्हिस आहे तीही पुढील 7 दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहे। मात्र इसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी, ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतूकची आवश्यकता असेल तर त्यांनी 7 दिवसासाठी हे बसेस अधिग्रहित करून किंवा भाड्यावर घेऊन त्यांचे कामगाराची व्यवस्था करावी। कामगारांना याच्या अनुषंगाने त्रास होणार नाही। मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांचं बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे। सो याच्यामध्ये फार काही त्रास होईल असं वाटत नाही।